अजून फ्रंटला आहेत या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मनामध्ये जी अस्वस्थता खळखळ होती ती खळखळ सन्माननीय मंगेश साबळे पाटील यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर आंदोलनाच्या रूपाने इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती उभी राहिली. महोदय आपल्याला अरेस्ट झाले आणि त्यावेळेला राज्यभरामध्ये आम्हाला सूचना येत होत्या की सरपंचांच्या पाठीमागे आपण उभे राहा, त्यांच्यासाठी मंत्र्यांची फौज उभी करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचा. 6 दिवसानंतर आपली गाडी झाली आणि आज आम्हाला अत्यंत आनंद आहे की प्राथमिक शिक्षणाच्या लढण्यासाठी लढणारा सरपंच या राज्यामध्ये कुणीतरी आहे. आपण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या, माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोण शिकवणार एका वेळेला एवढ्या शिक्षकांना आपण या ठिकाणी जीवनाच्या कामावरती चुंपलेला आहे. आणि ज्या एक्सप्रेशनमध्ये त्या ठिकाणी भावना व्यक्त झाल्या त्या भावना खरंतर प्राथमिक शिक्षणाला व्यक्त करता येत होते ते आपण केल्या याचा रास्त अभिमान आम्हाला निश्चितपणानं आहे. आणि म्हणून आमच्या राज्याचे नेते सन्माननीय उमेदवार शिंदे, राज्याचे महासचिव राजेंद्र कोल्हापूर, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र सावंत आणि सगळी टीम आज या ठिकाणी आपल्या सन्मानासाठी आलेली आहे. एसआयचं धोरण आणि शिक्षणाचं धोरण हा भाग आपल्याला वाचायला येतो. नेमकी कोणती वेदना घेऊन त्या राज्यामध्ये शिक्षण काम करतो आहे याच्याबद्दल थोडंफार आपल्यालाही ठाऊक असावं की एका बाजूला शाळा सोडून हे काम करावं लागते आणि ते करत असताना समाजाचा येणारा रोष दुसऱ्या बाजूला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन मतदार यादीबद्दल नाव कमी झाल्याच्या नंतर गाववाड्यामधल्या प्रांतामध्ये कशा पद्धतीनं शिक्षकांना उद्याच्या काळामध्ये सामोरं जावं लागलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही समाजाच्या पुढं आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून आपण जे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उभं केलं त्या माध्यमातून शिक्षकांच्या मनामध्ये अस्वस्थतेला वेदनेला वाट करून देण्याचा आपण प्रयत्न केला. आणि म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे 2-3 दिवस स्टेटसचे घरी आहे. माझ्यासारख्या एखाद्या शिक्षकाचा स्टेटस 1,500 दिवस बघत असते तर आमच्या दादांचं स्टेटस 5,000 होतो. म्हणजे एक शिक्षक म्हणून इतक्या लोकांच्या पर्यंत आपलं हे आंदोलन पोहोचलं याचा एक निश्चितपणानं सार्थ अभिमान आम्हाला आहे. खरं तर सरपंच साहेब आम्ही आता येताना संघर्ष यांना भेटून आम्ही ठेवला आणि त्यांनाही काय प्रश्नाच्या बद्दल अवगत केलं. त्यांनी सांगितलं की शिक्षक मंत्र्यांच्या बरोबर प्राथमिक आणि पहिलं आम्ही आता काय मागणी घेऊन आपल्यालाही आम्ही वेगळं दिला. आम्हाला एकच गोष्ट यात तुमचं अधोरेखित करायचे की महापुरुषांच्या समाज सुधारकांच्या पुण्याईनं जातीय लिंग वेदाची दरी कळून पडली, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं, परिवर्तनाचं चक्र एका बाजूला फिरलं आणि ते चक्र पुन्हा उलट्या दिशेने फिरवण्याचा घाट या राज्यामध्ये घातला जातोय. उद्याच्या काळामध्ये ज्याच्या खिशामध्ये पैसा नाही त्या गोरगरिबांच्या मुलाला शिकू नये तशा पद्धतीची अनास्था सरकारी शाळांच्या बद्दल निर्माण करण्याचं धोरण षडयंत्र म्हणून या राज्यामध्ये सातत्यानं राबवलं जात आहे. आणि त्या सगळ्याचा एक भाग म्हणजे शिक्षकांच्या वरती लादली जाणारी अशिक्षित स्वरूपाची कामं आणि त्याच्याबद्दल सगळ्यात मुख्य टोक म्हणजे एक निरवाही असायचं काम. आणि म्हणून असे असंख्य प्रश्न आहेत शिक्षणाच्या गुणवत्तेच्या मार्गामध्ये अर्ज करणारे जे विषय त्या विषयाच्या बद्दल समाजामध्ये कोणीतरी बोललं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि सातत्यानं संघटना म्हणून रस्त्यावरती उतरतो, आमचे प्रश्न घेऊन जातो, पण हे प्रश्न घेऊन जात असताना आपल्यासारख्या शिक्षक मंडळी एका गोष्टीला आमच्या आंदोलनाची विमर्शा देखील केली पाहिजे. गेल्या 3-4 वर्षापासून या राज्यामध्ये शिक्षक ज्यावेळेला रस्त्यावरती उतरतो त्यावेळेला टॅगलाईन आमची अशी असते, विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या. म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी आम्हाला शिकवायला वेळ नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. एक काळ असा होता शाळा आहे पण शिक्षक नाही आणि आता अशी परिस्थिती आहे शिक्षक आहे पण शिक्षक नाही. आणि म्हणून या परिस्थितीला जबाबदार कोण आहे तर धोरणकर्ते याला जबाबदार आहे. आणि म्हणून कुठंतरी आम्ही ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला समाज आमच्या विरोधामध्ये उभा करत होतो. जसं की या जिल्ह्यामध्ये विशेषतः गंगापूर मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक कशी झाली ते मी सांगण्याची गरज नाही. निवडणुकीच्या प्रचाराची
जनतेचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणून आणि गाव गाड्यांच्या गोरगरीब मुलांचं शिक्षण वाचवणं ही अत्यंत काळाची गरज आहे। या गोष्टीसाठी लढा उभा करत राहा। विशेषतः आमचे जिल्हाध्यक्ष विजयजी साळकर सर यांनी आपल्याला एक साखर घातलं की पुन्हा महाराष्ट्रामधल्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आम्हाला आपल्याला विनंती करायची आहे की मुख्यालयी राज्याच्या अटीच्या संदर्भात इथल्या गंगापूर तालुक्यामध्ये आणि एकूण जिल्ह्यामधल्या शिक्षकांना फार मोठा त्रास होतो, वेदना इथल्या शिक्षकांच्या मनामध्ये याचा जो महाराष्ट्रामध्ये देखील बसलावं या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली जाते किंवा महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना देखील या तालुक्यामध्ये आमदार महोदय पत्र देतात आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी उभं करण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्याबद्दल सुद्धा आता मी पुस्तक आपल्याला भेट देणार आहे। या रूपात इंद्रनगर महोदय नावाचं लेख अनेक 2-3 लेख मस्के मॅडम नावाचे आमच्या महिला भगिनी या ठिकाणी गावामध्ये आमदारांचा गावभेट करणार असताना त्यांना चढ्या भाषेमध्ये बोलण्याची भूमिका ज्यावेळेला घेतली त्यावेळेला मस्के नावाच्या इथल्या महिला भगिनींनी त्या आमदार महोदयांना सांगितलं मला जे विचारायचं ते तुम्ही शाळेत विचारा, इथं गावाच्या समोर मी उत्तर द्यायला पाहिजे नाही। आणि निडरपणा मस्के मॅडमने आपल्याला त्यांच्याबद्दल मस्के मॅडम ग्रँडसाठी गावाचे लेखन लिहिलं ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीतून उद्याच्या काळामध्ये लोकांना जर आपल्याला बरोबर घ्यायचं आहे पण जर आपण याच्यामध्ये थोडंफार हलगर्जीपणा दाखवला तर उद्याच्या काळामध्ये आपलं गरिबांचं शिक्षण संपणार आहे आणि म्हणून गरिबांचं शिक्षण वाचवण्याच्या लढ्यामध्ये एक अत्यंत प्रकारचं पाऊल आपल्या या आंदोलनाच्या निमित्तानं उचललं गेलं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। या पुढच्या काळामध्ये देखील आपण ज्यावेळेला असं मोठं पाऊल उचलाल त्यावेळेला महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षकांची ताकद आमच्या संघटनेची ताकद आमच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीची आपण मनामध्ये एक खुंगार बांधून ठेवावी आणि मी पुढे जाऊन आंदोलन एखादं उचललं तर माझ्या बरोबर कोणी येणार आहे काय नेतृत्व करणारा विचार करावा लागतो। त्यावेळेला आम्ही इन ब्रॅकेटमध्ये आपल्या सोबत निश्चितपणे आहोत। रस्त्यावरच्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही असू या आपण या ठिकाणी निश्चितपणानं समजून घ्यावं आणि अशा पद्धतीने गरिबांचं शिक्षण वाचवण्याच्या लढ्यामध्ये आपण आग्रही